चला तर उन्हाळी वाळवण पदार्थामधलंच एक पदार्थ साबुदाणा बटाटा चकली. तर त्याचंच योग्य प्रमाण आपण बघणार आहे. अगदी तोंडात टाकताच खुशखुशीत येणारी. तर इथं मी घेतलेले 3 किलो साबुदाणे घेतलेले आणि 5 किलो बटाटे घेतलेले. छान बटाटे उकडून घेतले आणि चाळणीने किसूनसुद्धा घेतलेले. लगेच इकडे साबुदाण्याचं सुद्धा मी छान मस्त ट्रान्सफर होईपर्यंत शिजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, 2 मोठे चम्मच तिखट घातलं, लाल तिखट म्हणजे मिरची पावडर दळलेली होती. आणि त्याच्यानंतर हे बटाट्याचा किस सगळा टाकून घेतला आणि छान घेरून घेतलं, मस्त एकजीव करून घेतलं. आता त्याचं डिटेल प्रमाण मी संपूर्ण लाँग व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगितली. त्याच्यानंतर मी इकडं तेलाची पिशवीच घेतली बरं का. खूप छान चकल्या येत होत्या. आपल्या सोऱ्यापेक्षाही तेलाच्या चकलीने मस्त गोल 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 छान चकल्या येत होत्या. पटापट पण जमत होतं. एकदाच सोऱ्यामध्ये आपल्या तेलाच्या पिशवीत भरलं की 15-16 चकल्या एका याच्यात होऊन जायच्या पटकन. तर जास्त सोऱ्या भरायची सुद्धा झंझट राहत नाही आणि अशा पद्धतीने माझ्या चकल्यासुद्धा झाल्या. तर इथं तळून बघितल्या, खूप छान डबल टिबल फुलल्या. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक